या सर्वजण आपल्या जागेवरती उभं राहूया. आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला. गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. गाऊ कुजुवाहुनी ध्याऊ गाऊ कुजुवाहुनी प्रेमाश्रूच्या फुला गौरव तुला परम वत्सला. उभं असतानाच प्रार्थना करूया. त्या प्रभू परमेश्वर देई बापाचे आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाची काळजी घेतली, आपलं संरक्षण केलं, आपल्या जाण्या येण्यामध्ये आणि आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो आपला सहाय्य करता झाला. त्या प्रभू परमेश्वराचे आभार मानूया. तो जिवंत परमेश्वर जो आमची सर्व काळजी घेणार आहे, आमच्या सर्व गरजा पूर्ण करणारा आहे. होय पवित्र देई बाप्पा, आम्ही तुझं मनापासून आभार मानतो प्रभू. तुझी स्तुती करतो, तुला गौरवितो प्रभू देई बाप्पा. आम्ही तुला उंचावितो राजा, तुझ्या सर्व दयेसाठी प्रभू, तुझ्या कृपेसाठी पवित्र देई बाप्पा, तुझ्या संरक्षणासाठी आम्ही तुझे आभार मानतो राजा. रोज आणि रोज तू आमची काळजी घेतोस, आम्हावरती प्रीती करतोस पवित्र देई बाप्पा. आम्ही तुझं मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो पवित्र देई बाप्पा. आम्ही धन्यवाद देतो, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य केलंस, तुला गौरवितो प्रभू. आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये येण्याची सुंदर संधी तू दिलीस प्रभू. तुझे आभार मानतो तुझी भक्ती करण्याकरिता पवित्र देई बाप्पा. तुझ्या या सहाय्याकरिता तुझे आभार मानतो पवित्र देई बाप्पा. तुझ्या भक्ती मंदिरामध्ये येणे, आत्म्याने आणि खरेपणाने तुझी भक्ती करणे, हे आम्हासाठी किती आशीर्वादाचं आहे प्रभू. एक वार पुन्हा याची प्रचिती आज आम्हास येऊ दे प्रभू. तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस राजा. आमच्या अपराधांची क्षमा कर पवित्र देई बाप्पा. आमची दुर्बलता तू आठवतोस प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो. आम्हा प्रत्येकावर दया कर पवित्र देई बाप्पा. तू आमची क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर. आणि आज एक वार पुन्हा तुझ्या उपस्थितीमध्ये येत असताना देई बाप्पा, ते धैर्य तू आम्हास दे पवित्र देई बाप्पा. आमची प्रार्थना आहे प्रभूची पवित्र देई बाप्पा. आज जेव्हा तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही असणार आहोत, तुझ्या त्या विशेष उपस्थितीने तू आज आम्हास पुन्हा एकदा नव्याने स्पर्श कर
पैतदेव बाप्पा, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण करणार आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. पैतदेव बाप्पा, मंडळी या ठिकाणी तुझी भक्ती करत असतानाच जे आमचे प्रियजन आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकावरही तू दया कर. पैतदेव बाप्पा, त्यांचं सहाय्य कर. तुझ्या लेकरांचं भक्तीला येणं जाणं सुरक्षित आशीर्वादित तू कर प्रभूचे. पैतदेव बाप्पा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करतो. तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाला गौरवूया, त्याला सर्व सन्मान सर्व प्रशंसा देऊया. उपासना संगीतामधून आपल्या सर्वांना येईल अनुभूती भक्ती स्वर्गाचेच द्वार. या गीताच्या द्वारे भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया. 311 नंबरचे गीत आहे उपासना संगीतामधून, अनुभूती भक्ती स्वर्गाचेच द्वार. स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. परम सुंदर प्रार्थना है, प्रार्थना है, प्रार्थना है. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. आहा प्रार्थना रे पवित्र मंदिर, पवित्र मंदिर. आहा प्रार्थना रे पवित्र मंदिर, पवित्र मंदिर. येथे परात्पर भक्तासवे, भक्तासवे, भक्तासवे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. स्वर्ग पृथ्वी मध्ये उभारिला जीना, उभारिला जीना. स्वर्ग पृथ्वी मध्ये उभारिला जीना, उभारिला जीना. तयाचे प्रार्थना नाम साजे, नाम साजे, नाम साजे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. प्रार्थना पित्याची मांडीच केवळ, मांडीच केवळ. प्रार्थना पित्याची मांडीच केवळ, मांडीच केवळ. जडेवर बाळ लढी वाळे, लढी वाळे, लढी वाळे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. प्रेमाचा वर्षाव आत्म्याचा प्रकाश, आत्म्याचा प्रकाश. प्रेमाचा वर्षाव आत्म्याचा प्रकाश, आत्म्याचा प्रकाश. आसवे सहास प्रार्थना है, प्रार्थना है, प्रार्थना है. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. ख्रिस्त शिष्य माने ख्रिस्ता संगे जाणे, ख्रिस्ता संगे जाणे. ख्रिस्त शिष्य माने ख्रिस्ता संगे जाणे, ख्रिस्ता संगे जाणे. देवालिंगने प्रार्थना है, प्रार्थना है, प्रार्थना है.
अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच द्वार, स्वर्गाचेच द्वार. टिळक म्हणतात की अनुभूती भक्ती, भक्तीचा जो अनुभव आहे, भक्तीमध्ये जो आमचा अनुभव असतो तो जणू काही आम्हाला त्या स्वर्गाच्या दारामध्ये नेऊन उभा करणारा अशा प्रकारचा आहे. टिळक फार सुंदर वर्णन करत असताना असं म्हणतात की प्रार्थना पित्याची मांडीच केवळ. थोडंसं कल्पना करून पहा, लहान बाळ जेव्हा आपल्या वडिलांच्या मांडीवरती चढण्याचा प्रयत्न करतं, ती एक कल्पना करून पहा काय ते दृश्य आहे. भक्ती प्रार्थना हे जणू काही तसंच आहे. आमचा स्वर्गीय पिता त्याच्या जवळ जाण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. आमचं प्रेम त्याच्यावरती जे आहे ते व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. भक्तीच्या माध्यमातून आम्ही ते करत असतो. परंतु त्यासाठी ना आम्हाला लहान बाळ बनावं लागेल. स्टीफनला म्हटलं मामांच्या मांडीवर बस, तर लहान बाळ झाल्याशिवाय. पुष्कळदा आम्ही फार मोठं झालेलं असतो आणि आम्ही ज्यावेळेस मोठं होतो ना त्यावेळेस पुष्कळ साऱ्या गोष्टी देखील आमच्यामध्ये वाढलेल्या असतात. त्या गोष्टी जोपर्यंत आम्ही बाजूला सारत नाही, एक लहान बाळ ज्या प्रकारे आपल्या पित्याच्या मांडीवरती बसण्याचा, चढण्याचा, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना अगदी तसं लहानसं ना त्या बाळासमान आम्हाला होता आलं पाहिजे. आणि म्हणूनच परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की बालका समान झाल्याशिवाय तुम्हाला आणि मला स्वर्गाच्या राज्यात जाता येत नाही. आणखीन एक गीत गाऊया. त्या प्रभू परमेश्वर देई बापाचा आभार मानित असताना, सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप. 420 नंबर गीत उपासना संगीतामधून. देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सुंदर देव, सुंदर देऊळ हृदय हे माझे, हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा अशुद्धाला दूर ठेवी, सदा अशुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप, विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी, प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी, उपदेश करी पवित्रात्मा, उपदेश करी पवित्रात्मा. सुंदर देऊळ
विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सारा येशू ख्रिस्त भरून उरला, सारा येशू ख्रिस्त भरून उरला. आता या देऊळा भय कैसे, आता या देऊळा भय कैसे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे. येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. दास म्हणे येथे अवघी मंडळी, दास म्हणे येथे अवघी मंडळी. बजाया जमाली देव बापा, बजाया जमाली देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे. येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. पवित्र शास्त्रातून एक स्तोत्र यावेळेस वाचूया. पाळकीनबाई आपल्यासाठी एक स्तोत्र वाचतील. आज मी तुमच्यासाठी जे स्तोत्र वाचणार आहे ते 123 ह्या ठिकाणी दयेची याचना स्तोत्रकर्त्याने केलेली आहे. आणि तो ह्या ठिकाणी असं म्हणत आहे, हे स्वर्गात राजासनारूढ असणाऱ्या मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावितो. पहा, जसे दासाचे डोळे आपल्या धनाच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनीच्या हाताकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागले असतात. हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर, आमच्यावर कृपा कर, कारण आमची पुरी नालास्ती होत आहे. सुखवस्तू लोकांनी केलेला उपहास आणि गर्विष्ठांनी केलेली नालास्ती यांनी आमच्या जीवाला पुरेपूर करून टाकले आहे. ह्या ठिकाणी दयेची याचना करत असताना स्तोत्रकर्ता आम्हाला दिसत आहे. आणि तो म्हणतो की हे स्वर्गात रूढ असलेल्या मी आपले डोळे तुझ्याकडे लावितो. आणि म्हणतो की पहा, जसे दासाचे डोळे आपल्या धनाच्या हाताकडे असतात आणि दासीचे डोळे आपल्या धनीच्या हाताकडे असतात, तसं देवबापा आमचं लक्ष तुझ्याकडे लागलेलं आहे. जगामध्ये असताना जे धार्मिक आहे, नीतिमान लोक आहे, परमेश्वरावर प्रेम करणारे लोक आहे, प्रत्येक वेळेला हर एक परिस्थितीमध्ये ते त्यांचं लक्ष परमेश्वराकडे लावतात, कारण त्यांना दयेची अपेक्षा असते परमेश्वराकडनं. आणि ज्यावेळी जगातले लोक हे पाहतात तर ते म्हणतात किती मूर्ख लोक आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करतात, प्रत्येक गोष्टीसाठी ते देवाची याचना करतात. परंतु स्तोत्रकर्ता आम्हाला ह्या ठिकाणी उत्तेजन देत आहे की आम्हाला हर एक वेळेला जसं दासीचे हाताचं लक्ष धनीच्या हाताकडे राहतं, किती मला देणार आहे, माझा धनी मला देणार आहे. आमचा परमेश्वर सर्व परिस्थितीमध्ये आम्हाला पुरवठा करणार आहे, आमची काळजी घेणार आहे. आणि जगाच्या दृष्टीने जरी वेडेपणाचं असेल, परंतु परमेश्वराच्यासाठी आम्ही ते अगदी योग्य करतो. आणि म्हणून ह्या स्तोत्रामधून हेच उत्तेजन आम्हाला मिळेल की प्रत्येक वेळेला आम्ही आमचं लक्ष सर्व परिस्थितीमध्ये त्या परमेश्वराकडे लावावं. देवबाप करू ह्या वचनाच्या द्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू. देवबापाचे आभार यावेळेस मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाची काळजी घेतली, आपला सांभाळ केला, आपल्या गरजा पुरविल्या, आरोग्य दिलं. त्या परमेश्वराच्या उपकारांसाठी आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ जे त्याला आवडतं ते यावेळेस त्याला अर्पण करूया. आज महिला संघासोबत आपण परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करणार आहोत. महिला संघ यावेळेस पुढे येईल आणि त्यांच्याबरोबर प्रभूला आपण सर्व गौरव देऊया. सर्वांना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आजचा दिवस देवबापाने आम्हाला दिलाय, त्यासाठी खरोखर आम्ही परमेश्वराची स्तुती करूया. पवित्र वार देवबापाने आमच्या जीवनामध्ये जोडलेला आहे. जगाकडे वेळ नाही आहे, परंतु आज आम्ही किती धन्य लोक की आज आम्ही परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. स्तोत्रकर्ता 33 मध्ये म्हणतो, अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा, कारण सरळ माणसांना स्तुतिगान शोभते.
विनेवर त्याचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्यावर त्याचे नवे गीत गा. आज खरोखर ही वेळ आहे की आम्ही सरळ नीतिवान लोक आहोत आणि नीतिवान लोकांना परमेश्वराचं उपकार स्तुती करणं शोभतं. ह्या वेळेला आम्ही आमचं स्तुतीचं फळ परमेश्वराला देऊया. आणि 555 नंबरचं जे गीत आहे, सांगा मला ती वार्ता की येशू कृपावान, हे गीत गात आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. येशू कृपावान
सर्व जगाला येशूची प्रीती दाखवायची आहे, येशूची प्रीती आम्हाला सांगायची आहे. आणि खरोखर हे गीतकर्ता ह्या ठिकाणी खूप सुंदर म्हणतो, ताई सांगा येशू प्रीती ती तृप्ती करीत. आम्हाला येशूची प्रीती सांगायची आहे की आमचा येशू हा आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे काम करतो, कशा प्रकारे तो आमची तृप्ती करतो, कशा प्रकारे तो आम्हाला पापापासून तारतो. आणि ही वेळ आहे ती सांगायला की आम्हाला देवाची प्रीती इतरांना सांगायची आहे. कारण देवपाने म्हटलंय संपूर्ण जगाला जाऊन सृष्टीची काय करा, घोषणा करा, सुवार्तेची घोषणा करा. आणि पहा, जगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोती तुमच्या सोबत आहे. सुवार्ता सांगताना ती कशी सांगावी याचा विचार करू नका. परमेश्वर देव निश्चितच आम्हाला त्यामध्ये सहाय्य करणार आहे. यावेळेस आपण दुसरे गीत गाऊया. आओ हम यहोवा का धन्यवाद करे, अपने सारे हृदय से वंदना करे, उसके फाटकों को में स्तुति करे और ललकारे. या आपण सर्व मिळून टाळ्या वाजूया आणि नीतिमानाला स्तुतिगान शोभते. आपण आपल्या टाळ्या वाजूया, परमेश्वराला आज स्तुतीचा यत्न आपण देऊया. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें. जिसने बनाया
उसकी महिमा करे. देवाचं वचन सांगतं पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने कोणावर प्रेम कर? परमेश्वरावर प्रेम कर. आणि या गीताच्या द्वारे खरोखर आम्हाला गीतकर्ता आठवण करून देत आहे की आम्हाला पुरे तन मन से आम्हाला परमेश्वराची स्तुती करायची आहे. दुसरे गीत आपण गाऊया, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. हे गीत आपण टाळ्या वाजवून परमेश्वराची स्तुती करत आहोत. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापाची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. पापाची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला चालवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला चालवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला सांभाळतो, दिवस रात्र आम्हाला सांभाळतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजितो. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजितो. उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. स्तुत्यकर्ता म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. अनंत उपकार देवपाने आमच्यावर केलेले आहे. ह्या गीतामध्ये सर पाहिले तर किती सारे शब्द आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आम्हाला परमेश्वर देवपाला धन्यवाद द्यायचा आहे. आमचं जीवनच हे परमेश्वराला धन्यवादाचं एक मोठं कारण आहे. कारण की आजच्या दिवसासाठी देवपाने आम्हाला आमची योजनेमध्ये आम्ही त्याच्या योजनेमध्ये होतो आणि म्हणून आजचा दिवस त्याने आम्हाला दाखवलेला आहे. यावेळेस आपण दुसरे गीत गाऊया, जय देने वाले प्रभू येशू को कोटी कोटी धन्यवाद. हे गीत आपण सर्व मिळून टाळ्या वाजवून गाऊया. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद.
परमेश्वर देव बाप आम्हाला लवकरच घ्यायला येणार आहे आणि म्हणून आम्हाला आमच्या अंतःकरणाची तयारी करायची आहे. ह्या वेळेस आपण उभं राहूया आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. प्रार्थनेच्या अंतःकरणामध्ये असताना सर्व गोष्टींसाठी आम्ही आमच्या परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि प्रभूला म्हणूया, प्रभू देवप्पा ज्या दिवशी तू ये मोठ्या गौरवाने येशील त्यावेळेस तू माझी आठवण कर. आजची भक्तीमध्ये देवप्पा तुम्हाला घडव, जिथं मी अपुरा आहे प्रभू देवप्पा तिथं आज मला तू मदत कर. निश्चितच परमेश्वर देवबाप आमच्या अंतःकरणाचा आज ठाव घेणार आहे. गीत करता म्हणतो, मेरे खुदावंत हो धन्यवाद, प्रभू येशू धन्यवाद. हे गीत गात आम्ही त्या स्तुतीचा यज्ञ परमेश्वराला देऊया आणि प्रार्थनेच्या अंतःकरणामध्ये असतानाच हे गीत आम्ही गाऊया. मेरे खुदावन ओ धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद. मेरे खुदावन ओ धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद. आशीष देता है तू बेशुमार, अद्भुत तेरा ये प्रेम अपार. आशीष देता है तू बेशुमार, अद्भुत तेरा ये प्रेम अपार. मेरे खुदावन ओ धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद. मेरे खुदावन ओ धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद. पापों से जख्मी जो मैं हो गया, बाहों में तूने मुझे ले लिया. पापों से जख्मी जो मैं हो गया, बाहों में तूने मुझे ले लिया. मेरे खुदावन ओ धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद. मेरे खुदावन ओ धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद. अंधकार से जो होकर चलूं, राहों का मेरे उजाला है तू. अंधकार से जो होकर चलूं, राहों का मेरे उजाला है तू. मेरे खुदावन ओ धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद. मेरे खुदावन ओ धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद. यीशु प्रभु धन्यवाद. यीशु प्रभु धन्यवाद. होय देवप्पा, अद्भुत आशीर्वाद प्रभू देवप्पा तू आम्हाला देतोस. खरोखर देवप्पा आम्ही तुझे आभार मानतो देवप्पा. पापाने आम्ही जखमी झालो होतो देवप्पा, आम्ही घायाळ होतो प्रभू. त्यावेळेस राजा तू आमच्या जीवनात आलास प्रभू देवप्पा, आमचा तारणारा तू बनलास प्रभू देवप्पा आणि आमचं हे जीवन देवप्पा तू आशीर्वादाने भरवलेलं आहे. तुझे आभार मानते प्रभू. अनेक आशीर्वाद तू आम्हाला दिलेले आहे देवप्पा. प्रभू जे आशीर्वाद आम्ही मोजू शकत नाही प्रभू देवप्पा, असे आशीर्वाद तू आम्हाला दिलेले आहे देवप्पा. खरोखर येशू
हे तुझ्या आशीर्वादासाठी आम्ही तुझ्या अंतःकरणापासून आभार मानतो देवप्पा. आम्ही तुझे लोक आहोत, निवडलेले लोक आहोत प्रभू देवप्पा. आज तुझी स्तुती आराधना करण्यासाठी प्रभू तू आम्हाला एकत्रित केलेलं आहे देवप्पा, जगापासून वेगळं केलं आहे देवप्पा. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो प्रभू देवप्पा. केवढी तुझी दया प्रभू देवप्पा, की पापी असताना देवप्पा तू आमची आठवण केली राजा. आणि येशू तो तारणाचा मार्ग प्रभू देवप्पा तू आमच्यासाठी उघडलेला आहे. होय देवप्पा, पुन्हा एकदा देवप्पा त्या अंतःकरणाने देवप्पा आम्ही तुझा धन्यवाद देतो देवप्पा. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू येशू, की तुझ्या देवप्पा योजनेमध्ये आम्ही होतो देवप्पा, तुझ्या आठवणीमध्ये आम्ही होतो देवप्पा. आणि येशू तू आम्हाला तुझ्या स्वरूपाचं बनवलं प्रभू. तुझे आभार मानतो येशू देवप्पा. आजची ही भक्ती देवप्पा आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची कर देवप्पा. ज्या ठिकाणी देवप्पा आम्हाला सुधारण्याची गरज आहे प्रभू देवप्पा, जे देवप्पा आमचं अंतःकरण खाली आहे प्रभू देवप्पा, आज प्रभू देवप्पा तू आम्हाला भर प्रभू. आज अशी आम्ही प्रार्थना करतो, आमच्या आध्यात्मिक कान तू खोल देवप्पा, आम्हाला अद्भुत गोष्टी समजू दे देवप्पा. प्रभू देवप्पा आम्ही शून्य हो प्रभू देवप्पा, पण आज तुझ्या वचनाच्या ज्ञानाने देवप्पा तू आम्हाला ज्ञानवंत कर प्रभू. तुझं वचन आम्हाला कळू दे. आज तुझा सेवक देवप्पा तुझ्या वचनातून बोलत असताना देवा अद्भुत रीतीने देवा त्यांच्या होटाला स्पर्श कर देवप्पा. आणि येशू देवप्पा ज्या ज्या ठिकाणी देवप्पा आम्ही उणे आहोत प्रभू देवप्पा, ती उणीव आज तुझ्या समक्षतेमध्ये भरून काढ देवप्पा. आणि येशू आम्ही तुला शोभेल साजेल देवप्पा असे लेकरं आम्हाला बनवण्यासाठी तू मदत कर देवप्पा. जगाचा प्रकाश तू आम्हाला म्हटलाय देवप्पा, हा प्रकाश देवप्पा आम्ही ह्या ठिकाणी देवप्पा चार्ज होऊ शकतो देवप्पा. प्रभू आम्हाला प्रकाशित कर, आमचे डोळे प्रकाशित कर देवप्पा. आणि त्या अद्भुत गोष्टी तू आम्हाला समजू दे. आमच्या सर्व बहिणींना देवप्पा तू इथं आणण्यास येण्यासाठी मदत केली, ही सुंदर संधी देवा तुझी उपकार स्तुती करण्याची तू आम्हाला दिलीस देवप्पा. म्हणून आज आम्ही तुझे आभार मानतो प्रभू देवप्पा. पुन्हा एकदा देवप्पा आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो प्रभू देवप्पा. तू आम्हाला चालव देवप्पा. आणि येशू तुझ्यामध्ये तू आम्हाला घडवू आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आमचा जिवंत प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय गोड पवित्र मागते म्हणून तू एक माझ्या राजा. आमेन आमेन. योवेलचा 2रा अध्याय आज आपल्या समोर आपण ठेवूया. मागच्या रविवारचा विषय आठवतो, टोळधाड जी आहे त्यावरती आपण मागच्या रविवारी मनन केलं. आणि या विषयावरती मनन करत असताना टोळच्या संदर्भात पवित्र शास्त्रामधून ज्या गोष्टी आम्हाला पाहता येतील त्या पाहण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. इस्रायलच्या इतिहासातून आपण टोळ जे आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे योवेल संदेष्टा टोळच्या संदर्भात किंवा टोळची जी तुलना आहे ज्या 2 गोष्टींबरोबर तो करतो, ज्यामध्ये शत्रूचं बलाढ्य सैन्य राष्ट्र जे आहे, जे सैन्य आहे त्यांचं जे आक्रमण आहे त्याच्याशी आणि परमेश्वराच्या दिवसासोबत या टोळधाडीची तुलना योवेल करतो. आणि मग संपत असताना टोळधाड आणि वर्तमान परिस्थिती जी आहे किंवा वर्तमान काळ जो आहे त्याच्यासोबत आपण ती एक कंपॅरिझन, एक तुलना करण्याचा प्रयत्न केला. आणि जुन्या करारामध्ये इस्रायलच्या इतिहासामध्ये जे टोळ आणि त्याचा जो परिणाम दिसून येतो, वर्तमान काळामध्ये आज आम्हाला त्या संदर्भातून काय शिकायला मिळतं, या गोष्टी आपण मागच्या रविवारी पाहिलेल्या आहेत. आज योवेलचा 2रा अध्याय आणि वचन 12 पासून समोरची जी वचने आहेत, संपूर्ण 2रा अध्याय जो आहे वचन 32 पर्यंत, तो आज मननासाठी आपण आपल्या समोर ठेवूया. प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देव बापा, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो प्रभूजी. पवित्र देव बापा, तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करत असताना तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, तू तुझ्या वचनांच्या द्वारे आम्हास घडवितो, आकार देतो प्रभूजी. ते काम आज पुन्हा तू आमच्या जीवनामध्ये करावं आम्ही तुला विनंती करतो. तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू ओत आणि तुझं गौरव तू करून घे प्रभू. तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. 2रा अध्याय आणि वचन 12 पासून 32 पर्यंत आपल्या समोर आपण ठेवूया. आणि या वचनांवरती मनन करत असताना जो विषय आज आपला असणार आहे, जे प्रतीक आपलं असणार आहे, ते म्हणजे परमेश्वराकडे वळणे, परमेश्वराकडे वळणे, पश्चाताप करणे.
योवेल संदेष्टा जेव्हा फार मोठं संकट त्या ठिकाणी पाहतो, परमेश्वराचा न्याय, परमेश्वराचा भयंकर दिवस किंवा टोळधाडीच्या माध्यमातून परमेश्वराचं जे शासन या इस्रायल लोकांवरती, या यहुदी लोकांवरती, या ज्या राष्ट्रांवरती येताना तो पाहतो, त्यामधून बचावण्याचा किंवा त्यामधून बाहेर येण्याचा जो मार्ग त्या ठिकाणी योवेलला दिसून येतो, तो मार्ग तो यामध्ये आमच्या समोर ठेवतो. आणि तो मार्ग काय आहे? परमेश्वराकडे वळणे, पश्चाताप करणे. आम्हाला माहिती आहे की परमेश्वर देव, त्याचं पावित्र्य, त्याचं वैभव हे पुष्कळदा आम्ही फार कमी या प्रकारे आखतो. पुष्कळदा त्याला जे महत्व किंवा ज्या प्रकारे ते समजून घ्यायला पाहिजे, पुष्कळदा ते आम्हाला समजत नाही. आणि म्हणून पुष्कळदा आपण आपल्या जीवनामध्ये चुकतो. वारंवार परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी आम्ही करतो, कारण कुठंतरी आमच्या मनामध्ये हा विचार आम्हाला असतो की मी परमेश्वराला क्षमा मागेल आणि परमेश्वर मला क्षमा करेल. परमेश्वर देव क्षमा देखील करतो, त्यामध्ये काही संशय नाही. परंतु महत्वाचा भाग हा आहे की आमच्या विचारांमध्ये, आमच्या शब्दांमध्ये, आमच्या कृतीमधून आम्ही देवाला दुखावणाऱ्या गोष्टी किंवा देवाच्या विरुद्ध आम्ही कसं वागतो, त्याचं काय कारण आहे? त्याचं हे एक फार मोठं कारण आहे की देवाचं पावित्र्य आणि त्याचं जे सामर्थ्य आहे, पुष्कळदा आम्ही ते दुर्लक्षित केलेलं असतं. ते सहज आम्ही घेतो, फार सहज आम्ही घेतो. आणि त्यामुळं कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्ही निष्काळजीपणाने परमेश्वरा संबंधाने वागतो. परंतु या ठिकाणी आम्हाला योवेल संदेष्टा जेव्हा परमेश्वराचं शासन पाहतो, त्यातून बाहेर येण्याकरिता, त्यातून वाचण्याकरिता आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला परमेश्वराकडं वळावं लागेल. योवेल संदेष्टा त्या ठिकाणी आपल्या लोकांना, इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना तो तेच सांगतो की परमेश्वराकडं वळण्याच्या माध्यमातून, पश्चाताप करण्याच्या माध्यमातून आम्ही परमेश्वराकडून आम्ही आमच्या जीवनामध्ये क्षमा प्राप्त करू शकतो. आम्हाला माहिती आहे की परमेश्वर देव ज्याने मनुष्याला आपलं निवड स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, तो परमेश्वर पुष्कळदा त्याच्या संबंधाने, त्याच्या विरोधामध्ये आम्ही वागत असतो. देवाकडं वळण्याचं उत्तेजन जे आहे आणि परमेश्वराकडं वळण्याचा जो परिणाम आहे, तो आम्हाला या दुसऱ्या अध्यायामध्ये पाहायला मिळतो. आता परमेश्वराकडं वळा, पश्चाताप करा, हा विषय आमच्यासाठी काही नवीन नाही. परंतु या विषयाचं महत्व आम्हाला या माध्यमातून कळून येईल की त्याशिवाय आम्ही परमेश्वरासोबत पुन्हा एक नवीन सुरुवात करू शकत नाही. मनुष्य जो आहे हा एकतर परमेश्वरासोबत त्या शुद्धतेमध्ये, त्या पावित्र्यामध्ये चालेल, नाही तर तो पापामध्ये ग्रस्त, व्यसनाधीन अशा प्रकारच्या जीवनामध्ये लुप्त असेल. संपूर्ण पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? पश्चाताप करा, पश्चाताप करा, परमेश्वराकडं वळा, परमेश्वराकडं वळा. आम्ही पाप करण्याच्या द्वारे जे परमेश्वरापासून दूर गेलेल्या अशा अवस्थेमध्ये आहोत, त्या आम्ही पुन्हा एकदा परमेश्वराकडं वळण्याची आवश्यकता आहे, पश्चाताप करण्याची आवश्यकता आहे. हे संपूर्ण संदेष्टांच्या संदेशांमधून तुम्हाला आणि मला दिसून येतं. संदेष्टांचा काय संदेश आहे? कुठलाही संदेष्टा असू द्या, तो जुन्या करारामधले जे संदेष्टे आहेत
काय संदेश दिलेत त्यांनी? पश्चाताप करा, देवाकडे वळा. तुम्ही नवीन करारामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्या ठिकाणी काय आहे? पश्चाताप करा, देवाकडं वळा. यावरून आम्हाला या विषयाचं जे महत्व आहे ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये समजून घेणं फार महत्वाचं आहे. बाप्तिस्मा करणारा अब्राहम याने सुरुवात करतो. तुमचा आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो कशाने सुरुवात करतो? याने सुरुवात करतो. पश्चाताप करा, पश्चाताप करा. हे आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आता थोडस मागच्या रविवारकडे जाऊया. मागच्या रविवारला ज्या ठिकाणी आपण संपवलं, कुठं संपवलं आपण मागच्या रविवारी? की मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग आणि परिणाम टोळधाडीशी तुलना करत असताना आपण पाहिले, त्यामध्ये 2 गोष्टी आपण पाहिल्यात. एक तर देवाचं शासन म्हणून आम्ही त्याकडे पाहावं, किंवा आमच्या विश्वासाची परीक्षा होत आहे म्हणून आम्ही त्याकडे पाहावं. मग शासन आहे की परीक्षा आहे हे कसं कळेल? आत्मपरीक्षणाद्वारे. ज्यावेळेस आम्ही आमचं प्रामाणिक आत्मपरीक्षण करतो त्यावेळेस आम्हाला ते कळतं. मग आता इथूनच आपण या विषयाला पुढे घेऊन जाणार आहोत. ज्यावेळेस आम्ही आमचं प्रामाणिक परीक्षण करतो, आपलं प्रामाणिक परीक्षण केल्यानंतर आम्हाला कशाची गरज आहे? मग तिथंच तसंच सोडून देण्याची गरज आहे का? वळण्याची गरज आहे, मागं फिरावं लागेल ना. नेहमी आम्हाला हे सांगण्यात येतं की आरशासमोर उभं राहिल्यानंतर आम्ही उगाच आरशासमोर उभं राहतो का? उगाच नाही राहत. आम्ही काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो. कुठं काही उणीव आहे का, कुठं काही विस्कळीत आहे का, आम्ही ते पाहण्याचा प्रयत्न करतो आरशामध्ये. आणि मग आरशामध्ये ते दिसल्यानंतर ते आम्ही नीट करतो, व्यवस्थित करतो, स्वच्छ करतो. आम्ही आरशासमोर उभं राहावं आणि आम्ही पाहावं की आमच्या चेहऱ्यावर डाग आहे किंवा काहीतरी विस्कळीत आहे, ते आम्ही आरशासमोर पाहावं आणि तसंच निघून जावं. त्याला काही अर्थ नाही. जर आम्ही आरशासमोर उभं आहोत, जर अव्यवस्थितपणा काही आमच्यामध्ये दिसून येतो तर तो त्या ठिकाणी नीट करणं गरजेचं आहे. त्यासाठीच आरशासमोर आम्ही उभं राहतो. आत्मपरीक्षण, आमचं प्रामाणिक आत्मपरीक्षण कशासाठी आहे? केवळ आत्मपरीक्षण करायचं, हो मी इथं चुकीचा आहे, होय मला इथं हे लक्षात येतं, ते तोच थांबून चालणार नाही. आम्हाला कशाची गरज आहे? आम्हाला ते समजल्यानंतर वळण्याची गरज आहे, मागं फिरण्याची गरज आहे प्रियांनो. आणि तेच आम्हाला या विषयामधून त्याच गोष्टीचं उत्तेजन आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. परमेश्वराकडे वळणे, पश्चाताप करणे. योएल म्हणतो, आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. है ना? वचन जर तुम्ही 12वं वचन पाहिलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. काय आहे परमेश्वराचं वचन? काय आहे परमेश्वराचं वचन? योवेल 2:12 मध्ये म्हटलेलं आहे की आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. मी तुम्हाला सांगितलं, परमेश्वर देव आपल्या संदेष्टांच्या द्वारे काय सांगत आहे? वळा, माझ्याकडे वळा. आज जेव्हा तुम्ही आणि मी हे जे परमेश्वराचं वचन ऐकत आहोत, आजही परमेश्वर देव आम्हाला काय सांगत आहे? वळा, माझ्याकडं वळा. जर आम्ही अजूनही परमेश्वरापासून दूर आहोत, आम्ही जर अजूनही परमेश्वराशिवाय जीवन जगत आहोत, जर आम्ही आज अजूनही परमेश्वराकडं वळलेलो नाही, पश्चाताप केलेला नाही, तर परमेश्वर देव आजही आम्हाला तेच सांगतो, वळा, परमेश्वराकडं वळा. आम्हाला परमेश्वराकडं वळण्याची आवश्यकता असते प्रियांनो. कारण आम्हाला माहिती आहे की मनुष्याची स्थिती कशी आहे? तो चुकलेला आहे, तो उन्हा पडलेला आहे आणि देवापासून दूर अशा अवस्थेमध्ये मनुष्य आहे. आणि म्हणून हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की परमेश्वराकडं तुम्हाला आणि मला वळायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आपल्या शिष्यांचे पाय धुवायला तो त्या ठिकाणी
रुमाल आणि पाणी घेतो, पेत्र म्हणतो की मी तुला हे करू देणार नाही. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याला याचं महत्व समजावून सांगतो की तो का असं करत आहे, पेत्र काय म्हणतो, कोणाला आठवतो? माझे पायच धुऊ नका तर. प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की ज्याने आंघोळ केलेली आहे आता त्याला पूर्ण आंघोळीची गरज नाही, त्याला कशाची गरज आहे? फक्त पाय स्वच्छ करण्याची. तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये शुद्ध केलेले लोक आहोत. तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरवलेले लोक आहोत. जणू काही आमची आंघोळ झालेली आहे. आम्ही नीतिमत्वाचे वस्त्र, तारणाचे वस्त्र आम्ही परिधान केलेले आहेत. परंतु तुम्ही आणि मी अजूनही या जगामध्ये चालत आहोत. आणि म्हणून अजूनही आम्हाला गरज असते की रोज आणि रोज आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं आणि आमचे पाय जे आहेत ते रोज आणि रोज धुतल्या गेले पाहिजेत. आम्ही आमचं आत्मपरीक्षण करीत त्या प्रभूकडं रोज आणि रोज आम्ही वळायला पाहिजे. कसं वळायला पाहिजे? वचन 12 मध्ये असं म्हटलेलं आहे, आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. आणि काय आहे परमेश्वराचं वचन? मनपूर्वक माझ्याकडे वळा, मनपूर्वक माझ्याकडे वळा. आता इथंही पुष्कळदा आपल्याला अडचण निर्माण होते. मनपूर्वक वळायला सांगितलेलं आहे. कधी कधी आम्ही मनपूर्वक वळत नाही. आम्हाला जाणीव होते, आम्हाला कळतं की आम्हाला वळायचं आहे, परंतु पुष्कळदा आम्ही या ठिकाणी उणे पडतो की आम्ही मनपूर्वक वळत नाही. पुष्कळदा आमची स्थिती कशी असते माहितीये का? त्या शाऊलासारखे इस्रायल लोकांचा पहिला राजा दाविदाच्या पाठीमागं लागला. दाविदाला मारून टाकायचं आहे. शाऊल स्वतः राजा, आणि जिथं जिथं त्याला कळतं की दावीद इथं लपलेला आहे, तिथं लपलेला आहे, शाऊल त्या ठिकाणी जातोय स्वतः दाविदाला मारण्यासाठी. परमेश्वर देव काय करतो? दाविदाला शाऊलाच्या हातात देतो की शाऊलाला दाविदाच्या हातात देतो? शाऊलाला दाविदाच्या हातांमध्ये देतो. दावीद काय करतो? दावीद म्हणतो की हा परमेश्वराचा अभिषिक्त आहे, परमेश्वर देवा तुला काय करायचं ते तू कर, मी त्याच्या विरुद्ध काही करणार नाही. आणि ज्यावेळेस शाऊल ते ऐकतो, तुम्ही पहा शाऊल काय करतो माहितीये का? शाऊल रडतो की मी दाविदासोबत असा कसा वागतोय. शाऊल हेल काढून रडतो असं म्हटलेलं आहे. तुम्ही जर पहिले शमूएल जर पाहिलं त्या ठिकाणी तुम्हाला हा संदर्भ सापडेल. शाऊल रडतो, तो म्हणतो, तो दाविदाला म्हणतो की तू माझ्यापेक्षा जास्त नीतिमान आहेस. परंतु पुन्हा शाऊल जे करायचं तेच करतो. पुष्कळदा आमची स्थिती तशीच असते. आम्हाला जाणीव होते, आम्हाला कळतं, आम्ही म्हणतो, परंतु प्रियांनो पुन्हा आणि पुन्हा वारंवार आम्ही त्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये करतो. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मनपूर्वक वळा. मनपूर्वक वळत असताना आणखीन त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, उपोषण, आक्रदन व शोक करून वळा. उपोषण, आक्रदन आणि शोक करून वळा. शोक करीत, जाणीवपूर्वक, दुःख करीत आम्हाला वळायचं आहे. जाणीवपूर्वक. कोणत्या गोष्टींची जाणीव? आम्ही काय करत आहोत आणि त्याचा परिणाम किती भयंकर आहे याचं जाणीवपूर्वक परमेश्वराकडं आम्हाला वळायचं आहे. आणखीन त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, परमेश्वराचं वचन सांगतं वचन 13 मध्ये पुढं, आपली वस्त्रे नव्हे तर हृदय फाडा. आपली वस्त्र नव्हे तर काय फाडा? आपले हृदय फाडा. मनपूर्वक त्याच्याकडे वळा. केवळ वस्त्र फाडून चालणार नाही. उपास प्रार्थनेचे दिवस सुरू होत आहेत. काय करायचं आहे आम्हाला? कशासाठी उपास करायचे आहेत? कशासाठी उपास करायचे आहे? देवाने आमच्या इच्छा पूर्ण कराव्यात, देवाने आमचे मनोरथ पूर्ण करावेत. काय काय उद्देश मनुष्य आपल्या मनामध्ये बाळगतो आणि उपास आणि प्रार्थना करतो. प्रियांनो, उपास प्रार्थनेचे उद्देश हे फार स्पष्ट असायला पाहिजे.
परमेश्वराकडे वळण्यासाठी, पश्चाताप करण्याकरिता, देवाचं सामर्थ्य मिळविण्याकरिता आमचे उपवास आणि प्रार्थना असायला पाहिजे. तो म्हणतो की वस्त्र नव्हे तर काय फाडा, आपलं हृदय तुम्ही फाडा. आपले वस्त्र नव्हे तर आपलं हृदय तुम्ही फाडा. ना, मनुष्याला फक्त फाटलेले वस्त्र दिसतील. परमेश्वर देव वस्त्रांबरोबर आणखीन काय पाहतो? हृदय परमेश्वराला दिसतं. हृदय कोणा मनुष्याला दिसत नाही. हृदय कोणा मनुष्याला दिसत नाही, कोणाच्या हृदयामध्ये काय चाललेलं आहे. परंतु परमेश्वर देव हा हृदय पारखणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की आम्ही परमेश्वराकडे वळत असताना मात्र आमचे वस्त्र फाडून चालणार नाही, तर आम्हाला आमचं हृदय देखील फाडावं लागेल. प्रियांनो, तो चेपलेलं हृदय, तो चेपलेला बोरू, ती मिनमिनती वाद जशी असते ना प्रियांनो, त्या प्रकारे आम्ही स्वतःला परमेश्वराच्या समोर घेऊन जावं. कारण मिनमिनती वाद तो विझविणार नाही. परमेश्वर देव आम्हाला प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे वळतो, आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की योवेल संदेशा फार सुंदर त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करतो की आम्ही परमेश्वराकडे कसं वळायचं आहे. आता विचार करा बरं की वारंवार परमेश्वराच्या विरुद्ध आम्ही पाप करावं आणि पुन्हा त्याच्याकडेच फिरावं. कुठून धैर्य प्राप्त होतं आम्हाला? आम्हाला कळतं, आम्ही जाणीवपूर्वक पुष्कळदा देवाच्या विरुद्ध वागतो. पापात आमचं जीवन व्यस्त झालेलं असतं, परंतु पुन्हा आम्ही परमेश्वराकडे फिरतो किंवा आम्ही पुन्हा त्याच्याकडे येतो, क्षमा मागतो आणि पुन्हा जे करू नये तेच आम्ही करतो. हे धैर्य आम्हाला प्राप्त कुठून होतं प्रियांनो? या ठिकाणी आम्हाला असं लक्षात येईल की परमेश्वराचा स्वभाव आम्हाला त्याच्याकडं वळण्याचं धैर्य प्राप्त करून देतो. समजतो हा मुद्दा? परमेश्वराचा स्वभाव आम्हाला परमेश्वराकडं वळण्याचं धैर्य प्राप्त करून देतो. आम्हाला ज्यावेळेस माहित आहे की मी या व्यक्तीकडे गेल्यानंतर ही व्यक्ती मला नाही म्हणतच नाही, ती मला नेहमी मदत करणारच, मी कधीही तिला हाक मारली तर ती माझ्यासाठी उभी राहणारच, अशा व्यक्तीकडे जाण्याचं आम्हाला धैर्य असतं. तेच एखादी व्यक्ती आहे ना, आमचा फोन गेल्या गेल्या कधी एकदमच तोडून बोलेल, अशा व्यक्तीकडं आम्ही पुष्कळदा जाण्याचा प्रयत्न किंवा मदतीकरिता त्या व्यक्तीकडे पाहण्याचा प्रयत्न देखील करणार नाही. आम्ही कोणाकडं मदतीकरिता पाहतो की जी व्यक्ती आम्हाला माहित आहे की ही माझ्यासाठी उभी राहील. आम्हाला माहित आहे की ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडं पाहतो, ज्यावेळेस आम्हाला परमेश्वराची गरज आहे, मग पुष्कळदा स्वार्थी बुद्धीने का होईना, परंतु आम्ही परमेश्वराकडे जाण्याचं धैर्य करतो. परमेश्वराचा स्वभाव आम्हाला त्याच्याकडं वळण्याचं धैर्य प्राप्त करून देतो. आता आम्हाला माहिती आहे की परमेश्वर हा एकच आहे. मनुष्याकडे दुसरा पर्याय आहे का? या देवाने क्षमा नाही केली तर दुसऱ्या देवाकडे जावं असं काही आहे का? आहे का काही ऑप्शन, काही पर्याय आहे का? मनुष्याकडं दुसरा पर्याय नाही. एकच देव आहे, एकच परमेश्वर आहे. ज्या परमेश्वराने अवघी सृष्टी निर्माण केली, ज्या परमेश्वराने मनुष्याला आपल्या प्रतिरूपामध्ये निर्माण केलेलं आहे, तो एकच परमेश्वर आहे. कदाचित आम्ही जगाकडे पाहिल्यानंतर पुष्कळ काही आम्हाला दिसेल, पुष्कळ नावं आमच्या समोर येतील, परंतु आम्हाला हे माहीत आहे किंवा तुम्हाला आणि मलाच नाही तर जगातील प्रत्येक मनुष्याला हे माहीत आहे की जगाला निर्माण करणारा एकच आहे. आज जी परिस्थिती आमच्या अवतीभोवती आहे किंवा जे आम्हाला सांगण्यात आलं, जे आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे, त्या गोष्टींकडे जरी मनुष्य त्या गोष्टी करत असला तरी प्रत्येक मनुष्याला त्याच्या अंतःकरणामध्ये या गोष्टीची जाणीव आहे की या जगाचा निर्माण करणारा एकच परमेश्वर आहे, दुसरा कोणीही नाही. मनुष्याकडं दुसरा पर्यायच नाही. आणि ज्या देवाने
तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिरूपामध्ये निर्माण केलेलं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे. योएल फार सुंदर त्या ठिकाणी सांगतो. वचन 13 पासून मी तुमच्याकरिता वाचत आहे. आपली वस्त्रे नाही तर हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याच्याकडे वळा, कारण तो कसा आहे, तो कृपाळू आहे, तो कनवाळू आहे, तो मंद क्रोध आहे, तो दयासागर आहे, अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. हा आहे परमेश्वराचा स्वभाव आणि हा स्वभाव आम्हाला त्याच्याकडं वळण्याचं धैर्य प्राप्त करून देतो. कृपाळू, आज त्याच्या कृपेमुळेच तुम्ही आणि मी या ठिकाणी टिकून आहोत. तो कनवाळू आहे, मंद क्रोध आहे, तो दयेचा सागर आहे. आणि फार महत्वाचं त्यामध्ये एक आणखीन दिसून येतं की अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखं आहे. मनुष्य ज्या वेळेस मनपूर्वक परमेश्वराकडे वळतो, परमेश्वर त्याला वाईट वाटतं की मी यांच्यावरती हे अरिष्ट आणलेलं आहे. तुम्ही पहा, ज्यावेळेस देवाने संपूर्ण मानव जाती त्या नोहाच्या काळामध्ये संपवून टाकली होती, नोहा आणि त्याचं कुटुंब मात्र त्या ठिकाणी जिवंत होतं. जे देवाचं शासन मनुष्यावरती आलं आणि या पृथ्वीवरील सर्व ज्यावेळेस संपवण्यात आलं आणि मग नोहाच्या कुटुंबाद्वारे ज्यावेळेस एक नवीन सुरुवात त्या ठिकाणी आम्ही पाहतो. नोहा ज्यावेळेस परमेश्वराला यज्ञ अर्पण करतो ना, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की परमेश्वर देवाने ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगतं ना, की परमेश्वर देव म्हणतो की मनुष्य हा बालपणापासूनच त्याच्या मनामध्ये दुष्टता आहे. मी येथून पुढं या प्रकारे मनुष्याचा कधीही संहार करणार नाही, त्यांना कधीही संपवणार नाही. जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत जे क्रम त्याने लावून दिलेले आहेत ते या पृथ्वीवरती चालत राहतील. आणि म्हणूनही पुष्कळदा आम्हाला प्रश्न पडतो की देव दुर्जनांना, दुष्टांना का शासन करत नाही. कारण देवाला माहित आहे की मनुष्याचं विचार किंवा मनुष्याचं जीवन, त्याच्या मनातील कल्पना ह्या बालपणापासूनच तशाच आहेत. आणि देवाने त्याच वेळेस नोहाच्या काळात सांगून दिलं की जोपर्यंत पृथ्वी असणार आहे तोपर्यंत हा जो क्रम आहे या ठिकाणी सुरूच राहणार आहे. परमेश्वर देव, ज्यावेळेस तुम्ही योवेलचा हा 2रा अध्याय वाचता पहिल्यापासून, त्यावेळेस तुम्हाला कळल की परमेश्वर देव ज्यावेळेस पाहतो की माझे लोक माझ्याकडे वळलेले आहेत ना, हा परमेश्वर देव ईर्षेस पेटतो आपल्या लोकांसाठी. त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल की 18वं वचन, तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली, तो आपल्या लोकांविषयी कळवळला. केव्हा? जेव्हा ते त्याच्याकडं वळतात त्यावेळेला. जेव्हा ते त्याच्याकडं वळलेत त्यावेळेला परमेश्वर देव हा त्यांच्यासाठी कळवळलेला आहे. परमेश्वर देव त्याचा स्वभाव हा त्याच्याकडं वळण्याकरिता आम्हाला धैर्य प्राप्त करून देतो. या सर्व स्वभावांबरोबर परमेश्वर देवाचा न्यायीपणा आम्हाला विसरून चालणार नाही, है ना. या ठिकाणी योवेल संदेष्टाच्या तोडधाडीबद्दल बोलतो, ते देवाचं शासन म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. मनुष्य याने वारंवार देवाच्या विरुद्ध वागावं आणि देवाने मनुष्याला क्षमा करावं. मग परमेश्वराचा न्यायीपणा कुठं आहे? मनुष्याने वारंवार देवाच्या विरुद्ध वागावं. देवाचं वचन सांगतं की पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. मग आम्ही तर पाप करतो, मनुष्य पाप करतो, देवाच्या विरुद्ध वागतो आणि पुन्हा देवाकडं आम्ही जातो, देव बापा माझी क्षमा कर, आणि तो आम्हाला क्षमा करतो. परंतु पापाचं वेतन मरण आहे. हा देवाच्या न्यायी स्वभावाचा एक भाग आहे. कुठं आहे तो देवाचा न्यायीपणा? कुठं आहे तो देवाचा न्यायीपणा? कोणाला दिसून येतो देवाचा न्यायीपणा? कोणाला दिसतो का देवाचा न्यायीपणा? कारण देव न्यायी आहे, तो पापाबद्दल शासन करणारा परमेश्वर आहे, हे आम्ही विसरून चालणार नाही.
हा जो सगळा स्वभाव त्याचा सांगितलेला आहे ना, तो तर आहेच, त्यामध्ये संशय नाही. परंतु या सर्व स्वभावाबरोबर तो न्यायी परमेश्वर देखील आहे, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. मग कुठं आहे परमेश्वराचा न्याय? कोणाला दिसतो? परमेश्वराचा न्याय आम्हाला वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिसतो. परमेश्वराचा न्याय, तो न्यायाचा प्याला ज्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, होत असेल तर हा माझ्यापासून टळून जाऊ दे, परंतु माझ्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तो न्यायाचा प्याला, ते देवाचं शासन, तो देवाचा न्याय जो आहे, तो आम्हाला वधस्तंभामध्ये, त्या वधस्तंभावरती दुःख सहन करणारा, स्वतःचं अर्पण करणारा तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त, ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे पाहतो ना, त्या ठिकाणी आम्हाला देवाचा न्याय दिसून येतो. देव न्यायी आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला पापांची क्षमा जी आहे ती प्राप्त झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधी असलेले सर्व देखील प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरविल्या जातात, आणि प्रभू येशू ख्रिस्तानंतर असणारे ते देखील प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरविल्या जातात. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आपल्या पित्याचा, परमेश्वराचा जो न्यायी स्वभाव आहे, तो जो न्याय आहे, तो प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतलेला आहे, आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याने तो सहन केलेला आहे प्रियांनो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला हे धैर्य प्राप्त झालेलं आहे की आम्ही परमेश्वराकडे वळावं. पुष्कळदा सैतान येईल आणि आमच्या काळामध्ये आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल की तू खूप वाईट आहे, तू खूप वाईट आहे, तुला देवबापाने पुष्कळदा क्षमा केली, पुष्कळ देवबापाने तुझं सहन केलं, आता तो सहन करणार नाही, आता तो सहन करणार नाही, आता तो तुझा स्वीकार करणार नाही, आता तो तुला क्षमा करणार नाही. पुष्कळदा सैतान येऊन आमच्या कानात हे सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याचं ऐकू नका, त्याचं ऐकू नका. मनुष्य हा कितीही देवाच्या विरुद्ध वागत असेल, परंतु ज्यावेळेस आम्ही जाणीवपूर्वक, मनपूर्वक देवाकडं वळतो प्रियांनो, तो आमचा स्वीकार करतो, तो आमचा स्वीकार करतो आणि तो आम्हाला क्षमा करतो, तो आम्हाला क्षमा करतो प्रियांनो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने तो जो न्याय आहे तो त्याने सहन केलेला आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी हे नीतिमान ठरविण्यात आलेला आहोत. आणि म्हणून कधीही सैतानाचं ऐकू नका. प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा परमेश्वर जो आहे हा नेहमी वाट पाहतो की माझ्या लेकरांनी माझ्याकडे वळावं. जुन्या करारापासून तर नवीन करारापर्यंत परमेश्वर नेहमी मनुष्याला सांगत आलेला आहे की वळा, माझ्याकडे वळा, पश्चाताप तुम्ही करा. तुम्हाला आणि मला परमेश्वराची वाणी, परमेश्वराचं वचन ऐकायचं. आणि ज्या घटकेला आम्ही परमेश्वराची ही वाणी ऐकतो आणि आम्ही परमेश्वराकडे वळतो, त्याचा जो परिणाम आहे तो देखील आम्हाला या वचनांमध्ये सांगितलेला आहे प्रियांनो. भौतिक आणि आध्यात्मिक आशीर्वाद आणि सामर्थ्य आम्हाला वळण्याच्या द्वारे पाहायला मिळतात. भौतिक आणि आध्यात्मिक आशीर्वाद हे आम्हाला प्राप्त होतात केव्हा? ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे वळतो, पश्चातापपूर्वक, मनपूर्वक आम्ही त्याच्याकडे वळतो. भौतिक आशीर्वाद ज्यामध्ये वचन 19 मध्ये असं म्हटलेलं आहे, वचन 19 मध्ये तो म्हणतो की तृप्त व्हाल. वचन 18 पासून मी तुमच्यासाठी वाचतो. तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली, तो आपल्या लोकांविषयी कळवळला. परमेश्वराने आपल्या लोकांची विनवणी ऐकून म्हटले, पहा, मी तुम्हाला धान्य, नवा द्राक्षरस व तेल पाठवून देतो, त्यांनी तुम्ही तृप्त व्हाल. त्यांनी तुम्ही तृप्त व्हाल. तुम्ही वळल्यानंतर परमेश्वर देव हा तुम्हाला आणि मला तृप्त करणारा परमेश्वर आहे. टोळ धाडीमुळं राष्ट्राचं जे मोठं नुकसान झालेलं आहे, टोळ धाडीमुळं जे सर्व त्या ठिकाणी संपून गेलेलं आहे, आता
कसं जगायचं, काय खायचं, जनावरांसाठी काहीच नाहीये, ही जी कठीण परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला धान्य देतो, द्राक्षरस देतो आणि त्याने तुम्ही तृप्त व्हाल. आपल्यापैकी किती जण शेती करतात? आहेत, काही हात वर आहेत, है ना. बाकीचे आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या माध्यमातून, काम करण्याच्या माध्यमातून आपली उपजीविका जी आहे ती मिळवित असतो. देव आम्हाला तृप्त करणारा आमचा परमेश्वर आहे. आमच्या उत्पन्नाच्या त्या सोर्सवरती परमेश्वर देव आम्हाला आशीर्वाद देणार आहे. या भूतलावरती देव आम्हाला सर्व चांगल्या गोष्टी देऊन आम्हाला तृप्त करणारा तो आमचा परमेश्वर आहे. केव्हा? ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे वळतो त्यावेळेला. गरजेच्या वेळी पुरवठा. जर तुम्ही वचन 23 वाचला तर त्या ठिकाणी तो म्हणतो की मी तुम्हाला पाऊस पाठवून देतो. कारण जर पाऊस आला नाही, तर पाऊस जर वेळेवरती आला नाही तरीही त्या ठिकाणी नुकसान आहे. परंतु तो म्हणतो की मी तुम्हाला तुमच्या हिताचा पाऊस देणारा परमेश्वर आहे. गरजेच्या वेळी पुरवठा आहे. आणि फार सुंदर वचन 25 मध्ये असं म्हटलेलं आहे, मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे जुडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतडणारे टोळ यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हाला भरपाई करून देतो. कोणता परमेश्वर आहे? मी तुम्हाला भरपाई करून देतो. किती अद्भुत आहे. का नुकसान झालं? चुकलो आम्ही. का नुकसान झालं? देवाचं ऐकलं नाही आम्ही. का बरं आज आम्ही या परिस्थितीत आलो? कारण आम्ही देवाच्या विरुद्ध वागलो. आमच्यामुळं सगळं नुकसान झालेलं आहे. परंतु तरीही ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे वळतो, तो काय म्हणतो? मी तुम्हाला भरपाई करून देतो. किती अद्भुत हा परमेश्वर आहे प्रियांनो. तुम्ही आणि मी त्याच्याकडं वळण्याच्या द्वारे या गोष्टींचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आम्ही घेऊ शकतो. वचन 26 आणि 27 ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की कधीही लज्जित आणि फजित होणार नाही. वचन 26 आणि 27. आणखीन काय पाहिजे? मनुष्याला जीवन जगत असताना आणखीन कशाची गरज आहे? असं काय आहे जे परमेश्वराने माग सोडून दिलेलं आहे? सर्वच तर तो आमच्यासाठी करतो, सर्वच तर तो आम्हाला देतो. प्रियांनो, आवश्यकता कशाची असते? की आम्ही मनपूर्वक त्याच्याकडं वळावं. ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडं वळतो, भावनिक आशीर्वाद आहेत, आर्थिक आशीर्वाद आहेत, शारीरिक, कौटुंबिक, मानसिक सर्व प्रकारचे आशीर्वाद आम्हाला दिसून येतात. आज कितीतरी देवाचे लोक भावनिक दृष्टीने तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत, शारीरिक दृष्टीने तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत, आर्थिक दृष्टीने आम्ही संघर्ष करीत आहोत, कौटुंबिक दृष्टीने असेल किंवा मानसिक दृष्टीने असेल. आज देवाचे लोक संघर्ष करत आहेत. कशाची गरज आहे? परमेश्वराकडे वळण्याची गरज आहे. जर आम्ही परमेश्वराकडे वळलो, मनपूर्वक वळलो, तर प्रियांनो तो आम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. मग ज्या ठिकाणी आम्ही उणे आहोत, ज्या ठिकाणी आम्ही दुखावलेले आहोत, ज्या ठिकाणी आज आम्ही संघर्ष करत आहोत, प्रियांनो परमेश्वराच्या सहाय्याने, परमेश्वराच्या आशीर्वादाने आम्ही त्या ठिकाणाहून पुढे जाऊ शकतो. भौतिक आशीर्वाद, आध्यात्मिक आशीर्वाद देखील आहेत. काय असतात आध्यात्मिक आशीर्वाद? आध्यात्मिक आशीर्वाद काय असतात? कोणाला सांगता येतील किती आशीर्वाद आहेत? किंवा कसं आम्ही ज्यावेळेस म्हणतो की आध्यात्मिक आशीर्वाद, काय असतात आध्यात्मिक आशीर्वाद? कोणाला सांगता येईल? काय असतात आध्यात्मिक आशीर्वाद? कधी आम्ही आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक आशीर्वादांसाठी भुकेले झालेला आहोत काय? ताणलेले झालेला आहोत काय? काय आहेत आध्यात्मिक आशीर्वाद? प्रयत्न करा बरं सांगण्याचा.
आत्म्याची फळं, आत्म्याची दाणं. आणखीन अजून कोणाला सांगता येईल? अजून काय सांगता येईल यामध्ये? आत्मिक आशीर्वाद. काय असतात आत्मिक आशीर्वाद? आम्हाला भौतिक आशीर्वाद तर माहित आहे, कारण भौतिक आशीर्वाद आम्हाला डोळ्यांनी स्पष्टपणे दिसतात. आध्यात्मिक आशीर्वाद पुष्कळदा समजून घ्यावे लागतात. भौतिक आशीर्वादांमध्ये ज्या प्रकारे मनुष्य शारीरिक दृष्टीने भक्कम बनतो ना, काहीतरी विशेष भौतिक आशीर्वादांनी, आध्यात्मिक आशीर्वादांनी आमचा आत्मा बळकट बनतो. प्रियांनो, आमचा आत्मा त्या ठिकाणी तो बळकट बनतो, बलवान तो त्या ठिकाणी होतो. आत्म्याचं बलवान होणं हे आमच्यासाठी किती महत्वाचं आहे ना. पाऊल काय सांगतो? कसरतीबद्दल तो सांगतो. आठवतं का कोणाला ते वचन? शारीरिक कसरत तर कशी आहे? आठवतं का कोणाला? शारीरिक कसरत कशी आहे? थोडक्या वेळेपुरती किंवा थोडक्या गोष्टींसाठी उपयोगाची आहे ना. परंतु आध्यात्मिक बळ, आध्यात्मिक कसरत ही आमच्यासाठी नेहमी करिता त्या ठिकाणी आहे. आम्हाला आध्यात्मिक दृष्टीने आमचा आत्मा जो आहे हा बलवान होत जातो. फळांमध्ये आणि दानांमध्ये आम्ही वाढत जातो. आणि प्रियांनो, फार महत्वाचं आहे की ज्यावेळेस आमचा आत्मा बलवान होतो ना, त्यावेळेस आम्ही आमच्या शरीराच्या दुर्बलतेवरती विजय मिळवतो. जर आज आम्ही आमच्या जीवनामधून व्यसनातून जर आम्हाला बाहेर येता येत नाहीये, जर आम्ही व्यसनाधीन आहोत आणि आम्ही प्रयत्न करतो की प्रभू हे माझं व्यसन सुटून जाऊ दे, दे बापा हे माझं व्यसन सुटायला पाहिजे, मग ते ड्रिंक करण्यापासून असेल, स्मोक करण्यापासून असेल, किंवा मोबाईलचं ॲडिक्शन असेल, ज्या कुठल्या व्यसनात आणि ज्या कुठल्या पापात आम्ही अडकलेला आहोत, आम्ही त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ते मला शक्यच होत नाहीये. कशाची गरज आहे माहिती आहे? आत्म्याने बलवान होण्याची गरज आहे. तुमचा आत्मा बलवान झाला तर तो तुमच्या शरीरावर वचनांच्या द्वारे नियंत्रण ठेवू शकतो. गरज आहे आत्म्याने बलवान होण्याची. अनेक साक्ष आम्ही ऐकतो की क्षणामध्ये देवाकडे वळले, देवाचं सामर्थ्य प्राप्त केलं, व्यसनाधीनता असेल, पापमय जीवन असेल, क्षणात सुटून गेलं. जर त्या व्यक्तीचं क्षणात सुटू शकतं तर माझ्यासोबत का तसं होऊ शकत नाही? मी प्रयत्न करतो पण मला शक्यच होत नाही, कारण मी आत्म्यामध्ये दुर्बल झालेलो आहे. माझ्या व्यसनाधीनतेमुळे, माझ्या पापांमुळं मी माझ्या आत्म्याला आतल्यात एवढं दुर्बल करून टाकलेलं आहे की माझं शरीर जे आहे ते माझ्या आत्म्यावर एवढं प्रबळ झालेलं आहे की मला आता शक्य होत नाही. मला आवश्यकता आहे माझ्या आत्म्याला बलवान करण्याची. आणि ज्या वेळेस माझा आत्मा बलवान होतो, तो माझ्या शरीरावरती नियंत्रण ठेवू शकतो. आणि म्हणून प्रियांनो, भौतिक आशीर्वाद आणि या प्रकारे आध्यात्मिक आशीर्वाद जे आहेत ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहेत. केव्हा? देवाकडं वळल्यानंतर, पश्चाताप केल्यानंतर. वळायचं कसं आहे तर मनपूर्वक, आपली वस्त्र नव्हे तर आपलं हृदय आम्हाला फाडायचं आहे. या प्रियांनो, आपले डोळे बंद करूया आणि आज जे देवबापाचं वचन तुमच्या आणि माझ्या समोर आहे, हे आरशाप्रमाणे आहे. आज आम्हाला कशाची गरज आहे? आम्हाला देवाकडे वळण्याची गरज आहे. आमच्या आत्म्याने बलवान होण्याची गरज आहे. परमेश्वर देव तयार आहे. आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, वळायचं आम्हाला आहे. आज जर आम्ही ह्या विचारांमध्ये आहोत की मला शक्यच होत नाहीये, मी पुष्कळ प्रयत्न करत आहे परंतु मला हे शक्य होत नाहीये, आत्म्याने बलवान होण्याची गरज आहे. तुम्ही भावनिक दृष्टीने दुखावलेला असाल, शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने, तुम्ही आर्थिक दृष्टीने आणि कौटुंबिक दृष्टीने दुखावलेले असाल, संघर्ष करत असाल,
परमेश्वराकडे वळा, परमेश्वराकडे वळा, परमेश्वराकडे वळा, परमेश्वराकडे वळा. आणि पहा, देवाचं वचन जे आम्हाला सांगतं, हा परमेश्वर कृपाळू आहे, कनवाळू आहे, मंद क्रोध आहे, दयेचा सागर आहे. त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घ्या. होय पवित्र देव बापा, आमचं सहाय्य कर प्रभू, तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, तू आमचं सहाय्य कर. राजा, तू आमचं सहाय्य कर प्रभूचे. पवित्र देव बापा, होय प्रभूचे, आम्ही एक मान्य करतो की आम्ही दुर्बल आहोत. प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस. आमच्या उणीवा, आमची दुर्बलता तुला ठाऊक आहे. पुष्कळदा देई बापा, आम्ही तुझ्या पावित्र्याला, तुझ्या ऐश्वर्याला, तुझ्या त्या वैभवाला, तुझ्या त्या सर्व सामर्थ्याला आम्ही दुर्लक्षित करतो. आणि देई बापा, तुला न आवडणाऱ्या गोष्टींमध्ये, त्या व्यसनाधीनतेमध्ये, त्या पापमय जीवनामध्ये आम्ही रममाण असतो. प्रभू, तू आमची क्षमा कर, आमची क्षमा कर. पवित्र देई बापा, आमचं कठोर हृदय फोडून ते मांसमय हृदय तू आम्हाला दे. तो पश्चातापाचा आत्मा आम्हा प्रत्येकाला दे. तुझ्याकडं वळण्याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. माझ्या देवा, आमचं सहाय्य कर प्रभूचे. होय पवित्र देई बापा, आम्ही आरशामध्ये स्वतःला पाहिल्यानंतर, देई बापा, आमच्या चुका, आमच्या उणीवा आम्हाला दिसल्यानंतर प्रभू, त्या आम्ही तशाच घेऊन जीवन जगू नये म्हणून तुझं सहाय्य तू पुरव बापा. प्रभू, तू आमचं सहाय्य कर. राजा, आम्ही सर्वस्वी स्वतःला तुझ्या अधीन करतो. प्रभू, आम्ही सर्वस्वी स्वतःला तुझ्या अधीन करतो. प्रभू, तुझे आभार मानतो. भौतिक आणि आध्यात्मिक आशीर्वाद प्रत्येकावरती मागत प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंद परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. देवा आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.